नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूजवर आपलं स्वागत. रस्ता नाही पण खड्डे आहेत, सिमेंट नाही पण सळया बाहेर आहेत. या भुयारी सापळ्यात नागरिक दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. मंडळी, इथे हे खड्डे इतके खोल आहेत की बाईकचे संतुलन सुटतं, गाडी घसरते. या ठिकाणी आतापर्यंत 3 लोकांनी आपलं प्राण गमावले, पण तरी सुद्धा नगरपालिकेला अजूनही जाग नाही. 4 वर्षापासून नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाहीये, प्रशासक राजवट आहे आणि त्यात नागरिकांच्या जीवाची किंमत कुणालाच नाही. दररोज इथून शाळेकरी मुलं जातात, महिला दुचाक्यावरून जातात. कधी कोण पडेल, कधी कोणाचं आयुष्य संपेल सांगता येत नाही. ही केवळ एक अपघाताची जागा नाही, हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. स्पॉटवर जाऊन बातमी घेतलेली आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत भुयारी मार्गात, कारण हा भुयारी मार्ग आता बनलेला आहे मूर्तीचा सापळा. तो मूर्तीचा सापळा काय आहे तुम्हाला मी दाखवतो. या थोडस इकडे या. भुयारी मार्गामध्ये एवढी गर्दी असते, तुम्ही गाड्या दाखवून द्या. रोजचं वर्दळ असते. या ठिकाणी शाळेचे मुलं येतात जातात, रोजची वर्दळ आहे. असं असताना सुद्धा बरेच वेळेस नगरपालिकेला इथं किती मोठा खड्डा आहे, त्यांना किती मोठा खड्डा आहे त्यांना आपण बार बार त्यांच्याही म्हणजे अनेक पत्रकारांनी सुद्धा त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे, तरी त्यांना म्हणजे ते मनावर घेत नाहीयेत. तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी किती मोठा खड्डा आहे. आपण त्यांना दाखवू, गाड्या येतात जातात. ठीक आहे, आता ही गाडी गेली खड्ड्यातून, पहा आता असं. आता हे तुम्ही बघू शकता, ही तार कसा निघालाय, हा किती मोठा खड्डा दाखवून द्या. हा तार आहे, आता तुम्ही बघू शकता. आणि ही वर्दळ आता एवढी म्हणजे एवढी पब्लिक आहे, एवढे येतात जातात इथं. हे आता हा खड्डा दिसतो तुम्हाला, हा खड्डा दाखवून द्या एवढा. आता तरी नगरपालिकेने इथे येऊन त्यांचं व्यवस्थित काम केलं पाहिजे. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी मागच्या वेळेस 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. किती गर्दी असते ह्या भुयारीमध्ये, एवढी पब्लिक असते आणि अशामुळे अनेक घटना होऊ शकतात. पुढे होऊ नये म्हणून नगरपालिकेने थोडस याच्यात लक्ष दिलं पाहिजे. घटना घडणार नाही याच्या पण लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया लक्ष द्या. ही बातमी केवळ दाखवण्यासाठी नाही तर लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे. नगरपालिकेने तातडीने हे काम सुरू केलं पाहिजे, कारण प्रत्येक दिवस विलंब म्हणजे एका जीवाशी खेळणं आहे. मित्रांनो, ही लढाई माझी नाही, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षतेसाठी आहे. ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, आवाज उठवा आणि अशा भुयारी मृत्यूच्या सापळ्यांना संपवण्यासाठी एकत्र या. मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.